नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू एमपीएससी कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जे आजचे आपले डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आपणासाठी वंदे भारत या रेल्वेपासून आहे। तर या ठिकाणी पहा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आपण येणाऱ्या 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याचे एकूण 75 वर्ष पूर्ण करत आहोत। मग त्याचे औचित्य साधून पंतप्रधान आणि जे आपलं केंद्र सरकार आहे यांनी असं ठरवलं होतं की येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत देशामध्ये एकूण 75 वंदे भारत ज्या की सेमी एक्सप्रेस ट्रेन आहेत त्या धावल्या पाहिजेत। परंतु सध्या एकूण 23च वंदे भारत ट्रेन या ठिकाणी धावत आहेत। म्हणजे जे काही 75 वंदे भारत ट्रेनचं जे काही लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ते या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे। अशा प्रकारची ती न्यूज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी आपल्याला जी वंदे भारत ट्रेन आहे या ट्रेन विषयी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी वंदे भारत ट्रेन ही स्वदेश निर्मित सेमी हाय स्पीड ट्रेन 18 या नावाने तिला ओळखले जाते। 2019 मध्ये जी ट्रेन 18 आहे तिचं नामकरण वंदे भारत असं करण्यात आलेले आहे पा। त्यानंतर जी भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे ती आपल्याला दिल्ली ते वाराणसी दरम्यान या मार्गावर धावलेली दिसते आणि ती केव्हा धावली तर 15 फेब्रुवारी 2019 हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे या ठिकाणी जी वंदे भारत ट्रेन आहे ती सेमी हाय स्पीड ट्रेन आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि जी वंदे भारत ट्रेन आहे या ट्रेनची जर गती पाहिली तर ती 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने वंदे भारत ट्रेन धावू शकते। जसं की तुम्ही चीनमध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन आहेत आणि त्या ट्रेनची जी काही गती आहे ती 500 किलोमीटर पर हॉवरच्या प्लस आहे। मग या ठिकाणी त्याच कारणामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतो, जी वंदे भारत आपली ट्रेन आहे तिला सेमी हाय स्पीड ट्रेन असे म्हणतो, कारण तिची जी गती आहे ती 160 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी असलेली आपणाला दिसते। पुढे आपण चर्चा जी करणार आहोत ती आहे संसदीय ज्या काही समित्या असतात त्या समित्या संदर्भात। या ठिकाणी पेज क्रमांक लोकसत्ताच्या 1 वरती न्यूज तुम्ही पाहू शकताय की समान नागरिक कायद्याची घाई नको अशा प्रकारचं निवेदन प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला दिलेलं आहे। अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या काही संसदीय समित्या आहेत त्या समित्यांमार्फत समान नागरिक कायद्याची स्क्रुटिनी व्हावी, तपासणी व्हावी, त्यावर एक विस्तारित मसुदा तयार करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांची असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। मग या ठिकाणी ज्या काही संसदीय समित्या आहेत त्या समित्याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। ज्या संसदीय समित्या आहेत त्या संसदीय सदस्यांचे एक पॅनल आहे। म्हणजे जी आपली लोकसभा असेल, जी आपली राज्यसभा असेल, याचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांमधून काही व्यक्तींची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ते जे सर्व व्यक्तींचा जो काही ग्रुप असेल, तो जो पॅनल असेल यालाच आपण काय म्हणतो, संसदीय समिती असे म्हणतो। आणि या ठिकाणी जे काही संसदीय समित्या असतात आणि त्यामध्ये नियुक्त जे काही सदस्य असतात त्यांची एकतर निवड ही निवडणुकीद्वारे होते किंवा त्यांची नियुक्ती केली जाते। जी नियुक्ती असते ती जे काही सभागृहाचे अध्यक्ष असतात किंवा त्या पर्टिक्युलर सभागृहाचे जे कोणती व्यक्ती सभापती असेल त्या ग्रुपकडून या ठिकाणी काय केलं जातं तर जे काही संसदीय समितीचे जे काही सदस्य असतात त्यांची निवड किंवा नियुक्ती या ठिकाणी केली जाते। तर या ठिकाणी पहा, जे काही संसदीय समित्या आहेत त्या समित्या सभापती किंवा त्या सभागृहाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्या निर्देशानुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी काम करताना आपणाला दिसतात। त्याचबरोबर या समित्यांनी जे काही अहवाल तयार केले आहेत त्या अहवालाचे जे काही सादरीकरण आहे ते त्या पर्टिक्युलर सभागृहाचे
अध्यक्ष किंवा त्या सभागृहाचे जे काही सभापती आहेत त्यांच्याकडे केले जाते। जर संसदीय समिती ही राज्यसभेपासून असेल तर या ठिकाणी राज्यसभेचे जे काही सभापती आहेत त्यांच्याकडे ती संसदीय समिती त्यांचा अहवाल सादर करेल। जर समिती ही लोकसभेपासून असेल तर या ठिकाणी जे काही लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांकडे ती जी पर्टिक्युलर समिती आहे ती काय करेल, त्यांचा अहवाल सादर करेल। म्हणजे अशा या ठिकाणी जे काही अहवाल जे काही कार्य त्या संसदीय समितीला देण्यात आले आहे ती समिती त्यांनी केलेले कार्य हे त्या सभागृहाचे जे काही अध्यक्ष आहेत ज्यांना आपण पीठासीन अधिकारी म्हणतो त्या अधिकाऱ्याकडे ते सादर करत असतात। तर या ठिकाणी पुढे जी आपल्या संसदीय समित्या आहेत त्या संसदीय समित्यांची जे काही संविधान आहे संविधानामध्ये त्यांचा उल्लेख कोणत्या कलमाच्या अंतर्गत केला गेला आहे याचीही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा सर्वाधिक महत्त्वाचे जे कलम आहे ते आहे कलम 105। तर या ठिकाणी जे काही संसद सदस्य आहेत ज्यांना आपण खासदार असे म्हणतो आणि जे विधानसभा सदस्य असतात त्यांना आपण आमदार असे म्हणतो, जे केंद्रामध्ये असतात त्यांना आपण खासदार म्हणतो। मग त्या खासदारांचे जे काही विशेष अधिकार आहे त्या विशेष अधिकारासंबंधी या ठिकाणी आपल्याला कलम 105 असलेले दिसते। पुढे कलम 118 आहे ते संसदेची जे काही कार्यपद्धती आहे म्हणजे संसद ही एक संस्था आहे, मग या संस्थेचे काहीतरी पर्टिक्युलर वेने किंवा एका पर्टिक्युलर नियमाच्या अंतर्गत कार्य पार पडत असेल मग ते जे कार्य आहे त्या कार्याचे जे काही नियमन आहे ते करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही अधिकार आहेत ते अधिकार या ठिकाणी त्या सभागृहाला कलम 118च्या अंतर्गत देण्यात आले आहेत। त्यानुसार त्या ठिकाणी व्यवस्थित नियम किंवा मार्गदर्शक तत्वे त्या सभागृहाकडून जाहीर केली जातात आणि ते जे नियम असतील ती जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती सर्व संसद सदस्यावर लागू असतात। पुढे या ठिकाणी ज्या काही संसदीय समित्या असतात त्यांचेही काही प्रकार आहे ज्यामध्ये महत्त्वपूर्ण समिती म्हणून स्थायी समितीकडे आपण पाहतो जिला पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो। तर या ठिकाणी ज्या स्थायी समित्या आहेत त्या पार्लमेंटरी समित्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या किंवा संसदीय समित्यामध्ये अति महत्त्वाच्या समित्या असतात। याविषयी माहिती असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी स्थायी समिती ही कायमस्वरूपी समिती असते, ज्याप्रमाणे आपल्याकडे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे अगदी त्याप्रमाणे ज्या स्थायी समित्या आहेत त्या काय आहेत, कायमस्वरूपी आहेत आणि या ज्या समित्या आहेत त्या नियमित आहेत। म्हणजे या समित्या सदा सर्वदा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि जे काही संसदेचे कायदे आहेत त्या कायद्याच्या तरतुदीनुसार या ज्या समित्या आहेत त्या समित्यांची जी काही कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीची निश्चिती आणि त्यांचे काही आचार नियमन आहे ते नियमनही या ठिकाणी ठरवलं जाईल। म्हणजे या ठिकाणी संसदेकडून एक कायदा केला जाईल, त्या कायद्याच्या आधारावर जी स्थायी समिती आहे तिनं कोणत्या प्रकारचे कार्य करावे, कोणकोणते अधिकार त्या समितीला असतील आणि कोणत्या मार्गदर्शक निर्देशनाखाली किंवा नियमाखाली ती समिती कार्य करेल याची विस्तृत माहिती त्या ठिकाणी संसदीय कायद्यामध्ये देण्यात आलेली असते। या ठिकाणी ज्या स्थायी समित्या आहेत त्या समित्याचा उद्देश काय हेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। भारतीय संसद जी आहे त्या संसदेचे जे काही कार्य आहे ते खूपच व्यापक आहे आणि ते जे कार्य आहे ते गुंतागुंतीचे आहे। त्यामुळे ज्या संसदीय समित्या आहेत त्या महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडताना दिसतात। आपणा सर्वांना माहिती आहे की जे काही संसद सदस्य असतात ते निवडणुकीद्वारे निवडून दिले जातात। मग त्या सदस्यांना कायद्याचे किंवा जे काही संसद आहे त्यांच्या कार्याचे ज्ञान असलच असे होऊ शकत नाही। मग या ठिकाणी जी संसद आहे तिचं कार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खूप व्यापक आहे आणि आपल्याला माहिती आहे की जी आपली संसद आहे तिचे जे अधिवेशन आहेत ती वर्षातून 3 वेळा होतात। मग या वेळेमध्ये सर्व विषयावर व्यापक चर्चा करणे शक्य नसल्या कारणाने जो एक पर्टिक्युलर विषय आहे तो संसदीय समितीकडे दिला जातो। ती जी समिती आहे इन डिटेलमध्ये त्या विषयाचा सखोल
अभ्यास करते आणि त्या अभ्यासाच्या अंती एक पर्टिक्युलर रिपोर्ट बनवते आणि ती रिपोर्ट संसदेमध्ये ॲज अ प्रस्ताव म्हणून सादर केला जातो आणि त्यानंतर त्यावर चर्चा होते आणि त्या चर्चेच्या अंती तो जो प्रस्ताव आहे, ते जे विधेयक आहे, त्याचं रूपांतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनुसार कायद्यात केले जाते. म्हणजे अशा प्रकारची जी प्रोसेस आहे, जी की व्यापक आहे आणि खूप गुंतागुंतीची सुद्धा आहे. या ज्या पद्धती आहेत, या पद्धतींना व्यवस्थित प्रकारे पूर्ण करण्यासाठी संसदीय समित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका आजच्या कालावधीमध्ये या संसदीय समित्या पार पाडताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ज्या संसदीय समित्या आहेत त्या आपणाला दोन्ही सभागृहामध्ये दिसतात, मग राज्यसभा असेल किंवा लोकसभा, आणि या दोन्ही ठिकाणी त्यांची जी कार्यप्रणाली आहे काही अपवाद वगळता ती समान असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या संसदीय समित्या आहेत, संसदीय सदस्यांची नियुक्ती, त्याचबरोबर जे संसदीय सदस्य आहेत त्या सदस्यांची जी काही निवड संसदीय समित्यामध्ये झाली आहे, त्यांचा कार्यालयीन कालावधी किती आहे, त्यांचे कार्य काय आहे, हे या ठिकाणी मग ती समिती राज्यसभेची असेल, मग ती समिती लोकसभेची असेल, ती जी कार्य, तो जो कालावधी आणि जे काही सदस्य आहेत समितीवर नियुक्त करण्याची पद्धती या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सारख्याच असलेल्या आपणाला दिसतात. तर या ठिकाणी साईडला UPSC 2018 मध्ये या ठिकाणी संसदीय समित्या ज्या आहेत त्यावर क्वेश्चन आयोगाने विचारलेला दिसतो. क्वेश्चन असा आहे पहा, विथ रेफरन्स ऑफ द पार्लमेंट ऑफ इंडिया विच ऑफ द फॉलोइंग पार्लमेंटरी कमिटी स्क्रुटिनाइज report to the house whether the power to making regulation, rules, sub rules by law etc confirmed by constitution delegates by the parliament being properly exercised by executive within the scope of such a delegation. म्हणजे या ठिकाणी अशी पार्लमेंटची कोणची कमिटी आहे, जी कमिटी जे काही कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाचे जे काही अधिकार आहेत आणि ते जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाने त्यांना दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गतच कार्य केलं का नाही हे पाहण्यासाठी जी कमिटी आहे ती कमिटी कोणती, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला 4 पर्याय देण्यात आले आहेत, ते ज्यामध्ये पर्याय क्रमांक 1 कमिटी ऑन गव्हर्नमेंट ॲश्युरन्स, ऑप्शन बी कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, ऑप्शन सी रूल कमिटी अँड ऑप्शन डी बिझनेस ॲडवायझरी कमिटी. तर या ठिकाणी आपलं जे योग्य आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, म्हणजे कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन ही जी कमिटी आहे ती काय करते, जे काही कार्यकारी मंडळ आहे ते कार्यकारी मंडळ त्यांच्या अधिकारामध्ये राहूनच सर्वच्या सर्व त्यांचे कार्य करत आहे का नाही हे पाहण्याचं काम या कमिटीचं आहे. आणि जर एखाद्या सदस्याने त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं असेल तर त्या सदस्यावर योग्य जी काही कारवाई असेल ती कारवाई करण्याची शिफारस या समितीकडून या ठिकाणी जे काही सभागृहाचे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांकडे या ठिकाणी केली जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 जुलै 2023 या संबंधी जे काही महत्त्वपूर्ण न्यूज होत्या त्या न्यूजला इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण स्टडी केला आहे. या ठिकाणी दिनांक 3 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते आपण घेतलेलं नाही आहे, कारण त्या ठिकाणी काही टेक्निकल इश्यू होते, त्यामुळे आपल्याला ते न्यूजपेपरचं डिस्कशन पूर्ण करता आलेलं नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण जे काही 3 जुलैचं आपलं न्यूजपेपरचं डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण आजच ते पूर्ण करणार आहोत. त्यासंबंधी जो काही आपलं लेक्चर असेल, त्यासंबंधी जो काही आपला व्हिडिओ असेल तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला दिसेल. त्या ठिकाणी आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.